पुण्यातील सणसवाडी परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे। तर हे होर्डिंग कोसळल्यामुळे 5 ते 6 दुचाकींचं मोठं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाहीये किंवा कोणतीही दुर्घटना इथे घडलेली नाहीये। मात्र पुन्हा एकदा होर्डिंगचा हा प्रश्न समोर आलेला आहे। पुण्यातल्या सणसवाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलंय। याआधी सुद्धा पुण्यामध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा होर्डिंग कोसळल्यामुळे अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत। होर्डिंगमुळे अनेकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत आणि तरी सुद्धा अशा प्रकारे हे होर्डिंग्स इथे जीव घेण्यासाठी आता लावले जातात का असाही एक सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पुण्याच्या सणसवाडीमध्ये हे भलं मोठं होर्डिंग कोसळलंय। तर या होर्डिंगमुळे अनेक दुचाकींचं आणि वाहनांचं नुकसान झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं होर्डिंग संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी होती आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय वाहतूक कोंडी सुद्धा या परिसरामध्ये झालेली आहे। हे होर्डिंग कोसळल्यामुळे बऱ्याच वेळापासून गाड्या इथे अडकून पडलेल्या आहेत। त्यामुळे वाहन चालकांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे। लवकरात लवकर हे होर्डिंग हटवण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून वाहन चालकांकडून केली जाते। वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळलेलं आहे। सध्या अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी कोसळतो आहे। पुण्यात सुद्धा काल आणि परवा मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह हा पाऊस झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा प्रकारे हे होर्डिंग कोसळलेलं आहे।